हे जे प्रेझेंटेशन आहे हे प्रेझेंटेशन रिअल आहे. माझा असा आवाज येतोय. हे जे प्रेझेंटेशन आपण बघणार आहोत हे प्रेझेंटेशन रिअल आहे. याच्यामध्ये तुम्ही बसावं, तुम्ही ऐकावं, म्हणून याच्यामध्ये कोणताही असा मनोरंजनाचा आपण भाग ठेवलेला नाही. हे सर्व गोष्टी रिअल आहे आणि याच्यामध्ये आपण कसं सिक्युअर राहिलं पाहिजे ह्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. आता तुम्ही बघितलं असेल सायबर क्राईम 2.0. मला सांगा का हे काय आहे सायबर क्राईम 2.0. आता सायबर क्राईम कळलं, पण 2.0 सांगेल का कोण मला? एनीवन? आता सायबर क्राईम 2.0 म्हणजे काय बघा, तर जसे आपल्या मोबाईलचे व्हर्जन असतात, नवीन टेक्निक अपडेट झाल्यानंतर मोबाईल ही अपडेट होत असतो, त्याच पद्धतीनं सायबर क्राईमची टेक्निक असतात. म्हणजे जसं मोबाईल किंवा लॅपटॉपच्या टेक्निक अपडेट होत असतात त्याच पद्धतीने क्राईम करण्याच्याही टेक्निक अपडेट होत असतात. आता हे सायबर क्राईम 2.0 म्हणजे काय, तर याचाच अर्थ 1.0 होऊन चुकलेला आहे. 1.0 याचं हे नेक्स्ट व्हर्जन आहे. आता तुम्ही म्हणाल की सायबर 1.0 कधी आलं कधी गेलं असं जर तुम्ही म्हणत असाल तर जेव्हापासून कम्प्युटरची सुरुवात झाली, मी तर म्हणेन 1981 ते 1982 सालापासून हे क्राईम सुरू झाले. हे आता त्याच्या पुढच्या लेवलला गेले. आता हे 3.0 कधी येईल, या 2.0 ची व्हॅलिडिटी कधीपर्यंत असेल हेही सध्या आपण सांगू शकत नाही. आता बघा, तुम्ही आतापर्यंत कोणकोणते क्राईम्स बघितले? आता याच्यामध्ये असं नाही की तासभर मी बोलणार जाणार, याच्यामध्ये तुम्ही सुद्धा बोलायचं. आतापर्यंत आपण कोणकोणते क्राईम्स बघितले? एक फ्रँकली कम्युनिकेशन करायचं. कोणकोणते क्राईम्स बघितलेत आपण सांगा. तर ठीक आहे, हे बघा आतापर्यंत आपण कोणकोणते क्राईम्स बघितले, तर चीज वस्तू चोरणे, जबरदस्तीने पर्स वगैरे चोरणे, पाकिट मारणे, हे क्राईम्स आपण बघितले. त्याचबरोबर बघा घरावरती दरोडा टाकणे आणि त्यानंतर बघा गन पॉइंट वरती पैसे घेणे, हे क्राईम्स आपण आतापर्यंत बघितले. परंतु हे क्राईम्स कोणते क्राईम्स झाले, तर हे फिजिकल क्राईम झाले. समजा असा जर क्राईम कुठं घडला किंवा तुमच्या बाबत घडला तर तुम्ही त्याला दोनात करू शकताय, होय की नाही. परंतु तुमच्यावर एखाद्याने म्हणजे तुमच्यावर एखाद्याने ऑनलाईन अटॅक केला तर तुम्ही कसं सिक्युअर राहणार त्याच्याविषयी हे आपण बघणार आहोत. आता कंप्लेंट्स फ्लड सायबर क्राईम पोर्टल, जे सायबर क्राईम पोर्टल आहे त्याच्यावरती बरेचसे क्राईम्स ची नोंद व्हायला लागली, म्हणून त्याचा कॉग्निझन्स घेणं आपल्याला मस्ट होतं. म्हणून एमकेसीने काय केलं, आता व्हॉट आर सायबर क्राईम्स. सायबर क्राईम्स म्हणजे काय, व्हॉट आर सायबर क्राईम्स आहे समोर, सांगा मला कोण वाचून. व्हॉट आर सायबर क्राईम्स, जे काही क्राईम्स इंटरनेटच्या माध्यमातून होतात किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियम लॅपटॉप किंवा मोबाईलच्या माध्यमातून होतात त्यांना आपण सायबर क्राईम्स असं म्हणतो. आता सायबर क्राईम 1.0 माहिती आहे तुम्हाला, हे क्राईम्स माहिती आहेत का तुम्हाला? कार्ड फ्रॉड आहे, ईमेल फिशिंग आहे, मालवेअर अटॅक आहे, डिनायल ऑफ सर्व्हिस आहे, रॅन्समवेअर, फोनपे रॅन्समवेअर अटॅक आहे, फोनपे फ्रॉड आहे काही, हे माहिती आहे का तुम्हाला? हॅकिंग आहे माहिती आहे? सांगा कोण? कार्ड फ्रॉड माहिती आहे तुम्हाला? कुणाला माहिती आहे? सांगेल कोण? कार्ड फ्रॉड. ठीक, आता आपण हे 1 बाय 1 बघूया. आता कार्ड स्कॅम मध्ये बघा फिशिंग स्कॅम, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्वी काय असायचं, तुमच्या मोबाईलला किंवा तुमच्या लॅपटॉपला एखादी फ्रॉडलेंट अशी एखादी लिंक यायची आणि त्या लिंक वरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमची कार्डची डिटेल्स भरा म्हणून सांगितलं जायचं. मग काय विचारलं जायचं, तुमचं नाव विचारलं जायचं, तुमच्या कार्डचा नंबर विचारला जायचा, कार्डचा सीव्हीपी विचारला जायचा आणि आपण जर का भोळेपणामध्ये ती जर माहिती भरली तर हे सायबर क्रिमिनल्स त्या कार्डचा वापर करून ते कार्डची माहिती कॅप्चर करून पुढील क्राईमसाठी त्याचा वापर केला जातो, त्याला आपण काय म्हणतो, फिशिंग स्कॅम. त्यानंतर बघा स्किमिंग डिव्हाइस. तुम्ही एटीएम वापरता, किती जण एटीएम वापरतात? एटीएम कार्ड किती जण वापरतात? एक हात वरती काय. आता बऱ्यापैकी बऱ्याच जणांची मी माना हलवलं, होय की नाही? एटीएम किती जण वापरतात? हात वरती काय. हात वरती काय. ठीक आहे, आता तुम्ही एटीएम वरती जाता, एटीएम कार्ड वापरता, पैसे काढता, एटीएम चा पिन कोड टाकत असताना तुम्ही किती
एका बोटाचा वापर करता. पण तुम्ही एक धरून चाला, तुमच्यावर कोणतरी ट्रॅप रचला असेल, तुमच्यावर कोणतरी नजर ठेवून असेल आणि तुम्ही ज्यावेळेस एटीएम मध्ये जाता तुमचा पिनकोड असेल 4040, तुम्ही एका बोटाचा वापर करत असता आणि तुम्ही जर पहिलं डिजिट 4 चं प्रेस केलं त्यानंतर तुमचे हे फिंगरप्रिंट आहे ते डार्क प्रेस होणार, देन 0 ला, देन 4, देन 0, म्हणजे पहिला डिजिट डार्क होणार, त्यानंतर लाईट म्हणजे आपले फिंगरप्रिंट हे लाईट होत जाणार, जेणेकरून जो कोणी व्यक्ती तुमच्यावर ट्रॅप रचलेला असेल त्याला तो पिनकोड सहजरित्या मिळणार आहे. शक्यतो एटीएम वरती गेल्यानंतर आपल्या 5ही बोटांचा वापर करा. तुम्ही जर मला विचारलं सर तुम्ही किती बोटांचा वापर करता, तर मी बोटांचाच वापर करतो एटीएम वरती गेल्यानंतर. आपण ज्यावेळेस एटीएम वरती जातो, मी ज्यावेळेस एटीएम वरती जातो त्यावेळेस हा आपला एल्बो आहे, कारण मला माहिती आहे मी याच्यामध्येच आहे. कोणताही व्यक्ती कोणताही पर्सन याच्यासाठी विक्टिम ठरू शकतो. मग एटीएम वरती गेल्यानंतर मी हा एल्बोनेच पिनकोड टाकत असतो. सो त्यानंतर बघा पूर्वी काय असायचं, आपले जे एटीएम असायचे, एटीएम मशीन असायची, तिथं छोटेसे कॅमेरे इन्स्टॉल केले जायचे जिथं तुम्ही पिनकोड टाकता आणि एकदा का तुम्ही पिनकोड टाकला आणि ते कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालं तर पुढील क्राईमसाठी ते हॅकर्स किंवा सायबर क्रिमिनल्स त्याचा वापर करून घ्यायचे. त्यानंतर बघा कार्ड नॉट रिक्वायर्ड, याच्यामध्ये कार्डच रिक्वायर्ड नसते. आता फॉर एन एक्झाम्पल हे माझं बँक ऑफ इंडियाचं क्रेडिटचं कार्ड आहे. आता हे कार्ड कोणाचं आहे, माझं कार्ड. आता हे कार्ड कोणाजवळ आहे, माझ्याजवळ आहे. परंतु हे हॅकर्स हे सायबर क्रिमिनल्स बँक ऑफ इंडियाकडून माझ्या कार्डचा डाटा चोरतात, त्याचं कार्ड बनवतात, त्याचं क्लोनिंग करतात आणि पुढील क्राईमसाठी म्हणजे कुठेतरी एटीएम मध्ये जाऊन किंवा एखाद्या मॉलवरती जाऊन त्याचा वापर केला जातो. सो याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर ऍक्च्युअल फिजिकल कार्ड तुमच्याकडून चोरी होतं, वेगवेगळे गेस वापरून वेगवेगळे टेक्निक वापरून त्याचा पासवर्ड टाकला जातो किंवा ते कार्ड पुढील क्राईमसाठी वापरलं जातं. त्यानंतर बघा सोशल इंजिनिअरिंग. सोशल इंजिनिअरिंग म्हणजे काइंड ऑफ बामटीगिरी. तुमच्याबरोबरच बोलत, तुमच्याबरोबरच गप्पा मारत, तुमचा पासवर्ड विचारला जाईल, तुमचा पिनकोड विचारला जाईल आणि त्या पुढील गोष्टीसाठी त्याचा वापर केला जाईल. त्यानंतर बघा ईमेल फिशिंग. जनरली सर्वांना ऑफिशियल वाटणारे असे मेल येतात, अजूनही काय कायना असे मेल येतात आणि त्याच्यामध्ये तुमचे लॉगिन आयडी पासवर्ड विचारले जातात आणि पुन्हा जर का तुम्ही भोळेपणामध्ये तुमची लॉगिन आयडी पासवर्ड त्याच्यामध्ये टाकले तर हे हॅकर तुमचा पुढील क्राईमसाठी त्याचा वापर केला जातो. असे हजारो लाखो करोडो मेल पाठवले जातात. एखादा गळाला लागला तो लागला. फिशिंग म्हणजे काय, फिशिंग म्हणजे कळ. त्यानंतर बघा तुम्ही आता ग्रॅज्युएशनला आहात, कोणी एफ वायला असेल, कोणी एस वायला असेल, कोणी टी वायला असेल आणि आतापासूनच आपल्या डोक्यामध्ये जॉबची संकल्पना बघा सुरू होते. जॉब सर्च करण्यासाठी आपण आतापर्यंत सुरू करत असतो, हे की नाही. त्यासाठी Naukri.com असो किंवा वेगवेगळ्या ऑनलाईन आपण जॉब सर्च करत असतो. परंतु याच्यामध्ये काय आहे बघा, तुम्ही एखाद्या Naukri.com ला अप्लाय केलेला आहे, बरोबर, आणि हेच हॅकर्स हे सायबर क्रिमिनल्स काय करतात तर ते डाटा चोरतात त्या वेबसाईटचा आणि तुम्हाला मेल करतात. आता फॉर एन एक्झाम्पल माझं घ्या, मी जर एखाद्या Naukri.com ला अप्लाय केलेला असेल तर मला मेल केला जातो हॅकर्स कडून, डिअर सुहास साठे तुम्ही अशा अशा जॉबसाठी अप्लाय केले किंवा तुम्ही अशा Naukri.com ला तुमचा रिझ्यूम अपलोड केलेला. मग मला तर माहिती असतं मी एखाद्या Naukri.com ला अप्लाय केलेला आहे किंवा एखाद्या Naukri.com ला माझा रिझ्यूम मी अपलोड केलेला आहे, तर मी परत पुन्हा एकदा भोळेपणामध्ये माझे सर्व डिटेल्स भरणार, त्या हॅकर्स लोकांच्याकडे जाणार, पुन्हा पुढील क्राईमसाठी त्याचा ते वापर करणार. सो याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर बघा क्रेडेन्शियल म्हणजे काय, क्रेडेन्शियल सांगेल पण, क्रेडेन्शियल म्हणजे काय, क्रेडेन्शियल म्हणजे तुमची लॉगिन आयडी पासवर्ड. आता तुम्हाला HDFCचा एक मेल येतो परंतु तो फेक मेल असतो, त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला HDFCचं पेज ओपन होतं परंतु ते ओरिजिनल पेज नसून ते एक फेक पेज असते. इव्हन तुमचा जर आयफोन चोरीला गेला असेल किंवा तुमचा अँड्रॉइड फोन चोरीला गेला असेल तर हे हॅकर्स तुम्हाला मेल करतात की फाइंड माय डिव्हाइस कडून मेल आलेला आहे, तुमचे लॉगिन आयडी पासवर्ड याच्यामध्ये टाका. मग पुन्हा जर आपण भोळेपणामध्ये प्रत्येक आपले लॉगिन आयडी पासवर्ड त्याच्यामध्ये टाकले तर पुढील क्राईमसाठी त्याचा वापर केला जातो. सो आपले लॉगिन आयडी पासवर्ड हे कुणाला सुद्धा द्यायचे नाही. त्यानंतर बघा लॉटरी पूर्वी व्हायचे, हा स्कॅम पूर्वी व्हायचा पण शक्यतो आता होत नाही.
सो त्यानंतर बघा मालवेअर अटॅक. तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये एखादा व्हायरस किंवा एखादी ट्रोजन अशी फाईल इन्स्टॉल केली जाते, त्याला आपण मालवेअर अटॅक म्हणतो. त्यानंतर बघा तुम्ही टीव्ही बघता सर्वजण, असं कोण आहे का की सर मी टीव्ही बघत नाही, आहे का कोण असं? आहे का कोण असं? तुम्ही टीव्ही बघता सर्वजण, आहे की नाही? टीव्ही मध्ये जे ऍड येतात ते ऑफिशियल ऍड असतात, आहे की नाही, म्हणजे टेलिव्हिजनच्या. त्याच्यामध्ये बघा 2 मिनिटाचे ऍड असते किंवा पिक्चर बघताना, सिरियल बघताना, आहे की नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन एखादा व्हिडिओ बघताय किंवा युट्यूबला जाता किंवा ऑनलाईन एखादं काम करत असता, त्यावेळेस बघा ऍड येत असतात. 4-5 सेकंदाच्या, 2 सेकंदाच्या, 3 सेकंदाच्या अशा ऍड येत असतात. त्या ऍडवरती तुम्ही जरी क्लिक केलं तरी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये एखादा ट्रोजन किंवा एखादी फाईल इन्स्टॉल होत असते. सो त्याच्या माध्यमातून तुमचा पर्सनल डाटा लीक होण्याची शक्यता असते. त्यानंतर बघा हे खूप छान आहे, पर्सिस्टंट मेसेज. आता आयदर हा क्राइम तुमच्या बाबत होऊ शकतो किंवा तुमच्याकडून इतरांच्या बाबत होऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये काय आहे, पर्सिस्टंट म्हणजे काय होतं, तर तुम्हाला किंवा तुम्ही पुढील व्यक्तीला सतत मेसेजेस करत आहात, अगदी साध्यातले साधे मेसेज. मग ते कोणते? हाय, हॅलो, गुड मॉर्निंग किंवा सत्संगचे मेसेज. किंवा पुढील व्यक्ती तुम्हाला असले मेसेज करत आहे आणि तुम्ही त्याला वॉर्निंग दिले की बाबा मला हे मेसेजेस करू नको, तरी पुढील व्यक्ती तुम्हाला असे मेसेजेस पाठवत असेल तरी त्याच्या विरुद्ध तुम्ही सायबर गुन्हा नोंद करू शकताय. तुमच्या मर्जीशिवाय तुम्ही वॉर्निंग करूनही जर पुढील व्यक्ती ऐकत नसेल तरी तुम्ही त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करू शकता. ओके. त्यानंतर बघा हॅरेसमेंट. आता मेसेज येणं ही एक वेगळी गोष्ट आहे, परंतु हॅरेसमेंट याच्यामध्ये काय आहे, तर ऑनलाईन गेम किती विद्यार्थी खेळतात? ऑनलाईन गेम मला माहिती आहे तुम्ही खेळता, होय की नाही. 9 नंतर 8 नंतर ते आपलं ऑनलाईन गेम चालू होतं, होय की नाही. तर याच्यामध्ये काय आहे बघा, तुम्ही जर 5-6 वर्षापूर्वी जर ऐकलं असेल तर ब्लू व्हेल नावाची एक गेम होती, ऐकले की नाही. त्याच्यामध्ये मुलं किंवा मुली डिरेक्टली बिल्डिंगवरून सुसाईड करायचे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, तुमची मानसिकता हॅक केली जाते. इव्हन आता बघा पबजी गेम खेळतात बऱ्यापैकी, कोणतरी खेळत असणार आहे मला माहिती आहे. पण ह्या पबजी गेम मध्ये काय होतं, पबजी गेम ही भारतामध्ये पबजी गेमला बंदी आहे, होय की नाही. परंतु ऑनलाईन गेम खेळत असताना तुम्ही जर हरला तर तुम्हाला बोलिंग केलं जातं. बोलिंग म्हणजे तुम्हाला घाणेरडं असं बोललं जातं आणि त्यामुळे आपल्याला काय वाटतं की खरंच मी याच्यामध्ये कमी आहे, खरंच त्या विद्यार्थ्याची मानसिकता लो होत जाते. सो ऑनलाईन गेम खेळत असताना सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर बघा मोबाईल वापरत असताना आपल्याला कोणती एक छान गोष्ट आवडते, मोबाईल वापरत असताना आपल्याला एक गोष्ट खूप आवडते. कोणती आवडते? एखाद्याची इमेज आली असेल, एखाद्याची इमेज पाठवली असेल, एखाद्याचा आर्टिकल असेल, काही असो, त्याला आपण लाईक करतो, होय की नाही. न वाचता ते शेअर पण करतो, त्याला कमेंट पण देतो. परंतु सायबरमध्ये असं म्हणलं जातं, तुम्ही सतत एखाद्याला लाईक, फॉलो, शेअर, कमेंट करत राहिला किंवा तुम्हाला जर कोणी सतत लाईक, फॉलो, शेअर, कमेंट करत राहिला तर सायबरमध्ये असं मानलं जातं की तुमच्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे. सो एखाद्याला लाईक करणं हे सुद्धा विचार करण्याचं आहे बघा. त्यानंतर बघा आपल्याला एक दुसरी एक आवड असते, कोणती तरी इंटरनेटवरती आपल्या मैत्रिणींची वगैरे आपण माहिती आपण सर्च करत असतो, होय की नाही. मग कोणती तर अगदी साधी माहिती, मग आपला एखाद्याचा बर्थ डेट असतो, एखाद्याचा मोबाईल नंबर असतो किंवा एखाद्याचा फोटो असतो, आपण इंटरनेटवरती रिव्हील करत असतो. परंतु त्याच्या मर्जीशिवाय तुम्ही जर त्याची माहिती इंटरनेटवरती जरी टाकली तरी ती व्यक्ती तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल नोंद करू शकते. सो त्यानंतर बघा आपल्याला एक दुसरी मोठी खूप छान आवड असते आणि त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही असं आपण ते मांडलेलं आहे. तर ती कोणती, तर बघा कोणती असेल ती, दुसरे एक मोबाईल वापरताना एक आवड असते आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये, आपण तिला एक रेग्युलर आपले एक रुटीनच मानले. तिला कोणतं असेल ते? येस, आपण सेल्फी काढतो, होय की नाही. सकाळी उठलं तरी सेल्फी, डोक्यात एखादं फुल घातलं तरी सेल्फी, फिरायला गेलो तरी सेल्फी, होय की नाही. त्याचंही पण तुम्हाला एक उत्तम उदाहरण मी पुढे देणार आहे. तर आता ह्या सेल्फीचा
किंवा तुम्ही जो सेल्फी काढता, तुम्ही सेल्फी काढून थांबता का हो फक्त, तर कुठेतरी एखाद्या सोशल मीडियावरती तुम्ही तो अपलोड करत असता, परंतु तुम्हाला याची कल्पना सुद्धा नसते तुमचा सेल्फी किंवा तुमचा व्हिडिओ, तुमचा फोटो हा घाणेरडा आणि विचित्र व्हिडिओ तयार करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. तुम्हाला याची कल्पना सुद्धा नसते आणि आपण त्याला कॅज्युअली घेत असतो. ओके, तर आपले फोटो किंवा आपला व्हिडिओ हा सोशल मीडियावरती अपलोड करायचा नाही. त्यानंतर बघा कॅट फिशिंग. आता याच्यामध्ये कोण असं आहे का, सर माझं फेसबुकला अकाउंट नाही, माझं इंस्टाला अकाउंट नाही, माझं स्नॅपचॅटला अकाउंट नाही, आहे का कोण असं? ओके, ठीक आहे, कशालाच नाही. पुरस्कार दे. त्यानंतर माझं टेलिग्रामला नाही, ट्विटरला नाही, असं कोण आहे का? आहे का कोण असं? एकच व्यक्ती आहे की एकच विद्यार्थी आहे की त्यांचा अकाउंट नाही. छान. परंतु बघा याच्यामध्ये काय होतं, कॅट फिशिंग मध्ये व्यक्तीच अस्तित्वात नसते. तुम्ही कधी अनालिसिस केलंय का हो? तुम्हाला जर इंस्टाला काय करतात, फॉलो करतात की रिक्वेस्ट पाठवतात? रिक्वेस्ट पाठवतात की फॉलो करतात? काय करतात इंस्टाला? ठीक आहे, हे बघा आता इंस्टाला एखाद्याने तुम्हाला फॉलो केलं असेल, फेसबुकला एखाद्याने तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली असेल, तरी तुम्ही अनालिसिस करता का की ज्याने मला रिक्वेस्ट पाठवली, ज्याने मला फॉलो केले ती व्यक्ती कोण आहे? माझ्या घरातील आहे, माझे मित्रमैत्रिणी आहेत, माझे नातेवाईक आहेत, किंवा सायबर क्रिमिनल्स आहेत किंवा हॅकर्स आहेत, तरी तुम्ही अनालिसिस करता का? कारण फॉर एन एक्झाम्पल एखाद्याने तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली इंस्टाला किंवा फेसबुकला, तुम्हाला एखाद्याने रिक्वेस्ट पाठवली, जो आयडी आहे तो आयडीवरचा जो फोटो आहे तो फोटो जगात कुठल्याच व्यक्तीशी मॅच होत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर जगात अस्तित्वातच नसतो. तिसरी गोष्ट, जे फ्रेंड्स आहेत ते फ्रेंड्स ह्या जगात अस्तित्वात नसतात. सो कॅट फिशिंग तुम्हाला सोशल मीडिया वापरत असताना तुम्ही याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे की बाबा ज्याने मला रिक्वेस्ट पाठवले, ज्याने मला फॉलो केले, ते ऍक्च्युअल व्यक्ती कोण आहे. ओके, सो त्यानंतर बघा स्क्रीन दिसते सर्वांना तुम्हाला? आता पासवर्ड क्रॅकिंग बघा. तुम्ही असंच बसलेला आहात, तुमच्या मैत्रिणीचा मोबाईल घेतला आणि तिला न विचारता तुम्ही एक दोन पॅटर्न मध्ये किंवा एक दोन ट्राय मध्ये तो पॅटर्न जर ओपन केला, म्हणजे लॉक काढलं त्याचं, तरी तुमच्या विरुद्ध गुन्हा नोंदवू शकतो. एखाद्याच्या मर्जीशिवाय त्याच्या मोबाईलला किंवा त्याच्या लॅपटॉपचा पासवर्ड सुद्धा आपण ओपन करू शकत नाही. त्यानंतर बघा वायफाय वापरायला किती जणांना आवडतं? कॉलेजचा वायफाय असो, नेट कॅफेचा वायफाय असो. ऍक्च्युली पब्लिक वायफाय वापरताना तुम्ही शक्यतो पब्लिक वायफाय वापरायचे नाही. तर का वापरायचे नाही? तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ज्यावेळेस वायफाय वापरत असता त्यावेळेस तुम्ही एका जागी स्थिर असता, म्हणजे एका मुवमेंटला एका पॉइंटला स्थिर असता. परंतु जे हॅकर्स असतात, जे सायबर क्रिमिनल्स असतात, ते वायफायच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये एखादा सॉफ्टवेअर सुद्धा इन्स्टॉल करतात. सो याची तुम्हाला कल्पना सुद्धा नसते. तुमचा बँक अकाउंट असो, तुमचे पर्सनल फोटो असो, पर्सनल व्हिडिओ असो, हे सगळे फोटो व्हिडिओ सगळी माहिती लीक होत असते. सो पब्लिक वायफाय वापरायचा नाही. त्यानंतर बघा डिनायल ऑफ सर्व्हिस. याच्यामध्ये काय आहे तर एखाद्या कंपनीला बदनाम करायचं असतं. आता जे आपलं MKCL आहे, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, ही आपली महाराष्ट्रातली IT क्षेत्रातली एक मोठी कंपनी आहे. आता ही कंपनी काय करते तर 10वी पासून म्हणजे 10वीच्या मुलांचा 12वीच्या मुलांचा सुद्धा रिझल्ट डिस्प्ले करत असते. आता एका हॅकर्सला किंवा एखाद्या सायबर क्रिमिनल्सला त्या कंपनीला जर बदनाम करायचं असेल तर तो काय करतो तर त्या कंपनीला त्या सर्व्हरला बरेचसे असे मेसेजेस करतो, त्यामुळे तो सर्व्हर हँग होऊन जातो आणि ज्याला रिझल्ट बघायचा असतो, ज्याला रिझल्ट पाहिजे असतो, त्याला तो रिझल्ट मिळत नाही. मग आपण बघा बरेचसे म्हणतो साहेब डाऊन आहे साहेब, बरोबर आहे का? ह्या गोष्टी होत असतात. त्याला कंपनीला बदनाम करण्याचा एक प्रयत्न असतो. त्यानंतर बघा
रॅन्समवेअर अटॅक याच्यामध्ये काय असतं तर हा अटॅक शक्यतो मेडिकल म्हणजे हॉस्पिटलवरती केला जातो. तर याच्यामध्ये जे व्हीआयपी पर्सन असतात, व्हीआयपी लोक असतात, त्यांना त्यांच्या मेडिकलचा पर्सनल डाटा लीक झालेला त्यांना तो परवडणारा नसतो किंवा त्यांना ते आवडत नसते. मग शक्यतो हे हॅकर्स त्या व्हीआयपी लोकांचा डाटा लीक करण्याचा प्रयत्न करत असतात बघा. त्यानंतर बघा आता तुम्हाला स्क्रीन दिसते सायबर केसेस तर असं म्हणलं जातं की 100 गुन्ह्यांपैकी फक्त 50% गुन्हे त्याच्यामध्ये नोंद होतात. तर 2018 ला बघा 17,890, 2019 ला बघा 18,901, 2020 ला 19,012, 2021 ला बघा 52,000. आता 2021 ला 52,000 का झाले हो केसेस सांगा. 2021 ला 52,000 का झाले केसेस? 30,000 वाढले. का झाले असते तर कोरोना आला आणि कोरोनामध्ये आपण मोबाईलला सर्वस्व मानलो आणि कोरोनापासून आतापर्यंत मानत आलेलो आहोत, होय की नाही. आपण कधी बघा घरच्यांचं पण ऐकत नाही, होय की नाही. आपल्या आईचं असेल, बाबांचं असेल, मोठा भाऊ असेल, मोठी बहीण असेल, त्यांचं सुद्धा ऐकत नाही. पण आपण मोबाईलवर एखादी कन्सेप्ट आली की लगेच ते आपण ऍक्सेप्ट करत असतो, होय की नाही. सो आता हे बघा जनरल क्राईम वर्सेस सायबर क्राईम. जी ब्लू कलरची डॉट दिसते ते जनरल केसेस आहेत भारतात आणि जे ऑरेंज कलरची बघा तुम्हाला लाईन दिसते ते सायबर केसेस आहेत. आता त्या बघा 2021 ला ग्रेव्हिटी किती वाढली बघा 178.63% ने वाढली आणि खालीचा रेशो बघितला तुम्ही जनरल केसेसचा तर तो 2021 मध्ये बघा 2.77% ने वाढलेले आहे. सो आता ही सिरीज बघितली तुम्ही जमतारा नावाची सबका नंबर आहे का माहिती आहे या सिरीज बद्दल तुम्हाला. आता हे जमतारा हे आहे ना एक खेडेगाव आहे. तर ह्या गावामध्ये काय होतं तर जसं आपल्या इकडं की जॉबसाठी आपले आई वडील असतात किंवा आपण कॉलेजमध्ये शिकण्यासाठी बघा येतो, बॅग घेतो, डबा घेतो आणि कॉलेजमध्ये येतो. परंतु त्या गावामध्ये काय करतात की ती मुलं टोटल ऑल गावामध्ये त्या विलेजमध्येच असं आहे की सर्व घरातील सदस्य काय करतात तर आपले हे सगळं एखादा लॅपटॉप असतो, डबा असतो, पाण्याची बॉटल असते आणि जातात तिथे एका त्याच्या झाड असतो किंवा एखादं काय असतो लोकेशनला ते जाऊन बसतात आणि प्रत्येकाच्या घरी आणि त्याचं काय काम असतं की आपल्यासारख्याला एखाद्याचं बँक अकाउंट खाली करणे किंवा अशा सगळ्या गोष्टी यांच्याकडून गुन्हे ते करत असतात. तर प्रत्येकाच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे, एक्सयूव्ही सर ती जमतारा नाव प्रत्येकाचे बंगले आहेत. सो त्याच्यावरती ही सिरीज आहे. त्यानंतर बघा काही न्यूज आलेले आहेत पेपरमध्ये. त्यानंतर बघा ऍक्च्युअल सायबर क्राईम 2.0 म्हणजे जो आता चालू आहे तो त्याच्यामध्ये बघा स्मिशिंग आहे, फिशिंग सारखं सेम स्मिशिंग, त्यानंतर विशिंग आहे, त्यानंतर बघा सेक्स्टॉर्शन आहे, त्यानंतर डिफेक्ट आहे, त्यानंतर एआय पॉवर्ड अटॅक आहे, त्यानंतर इंटरनेट ऑफ थिंग अटॅक आहे. आता स्मिशिंग तुम्हाला पूर्वी काय असायचं तुमच्या मेलला एखादी लिंक यायची परंतु आता तुमच्या मोबाईलमध्ये एखादा टेक्स्ट मेसेज येतो आणि त्या लिंकवरती तुम्ही जर क्लिक केलं तर प्रत्येकाच्या वेळेस तुमचा बँक अकाउंट खाली होणार नाही, तुमचा पर्सनल फोटो किंवा तुमचा पर्सनल डाटा लिंक होणार नाही, तर तुमचा मोबाईल नंबर हे दुसऱ्याचं सर्व्हर हॅक करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. सो अशा कोणत्याच लिंकवरती क्लिक करायचं नाही. आता त्यानंतर बघा हे आरटीओचं एक चलन आहे. तर आज तुम्ही मंडळामध्ये आहात, तुमच्याच कारमधून तुम्ही जर पुण्याला गेला किंवा मुंबईला गेला तरी सुद्धा त्या हॅकर्स लोकांना समजते की आज तुम्ही कुठून ते कुठे प्रवास केलेला आहे. मग काय होतं तुम्हाला असं एक चलन येतं ओव्हर स्पीडिंगचं आणि आपल्याला तर माहिती असतं की बाबा मी 2 दिवसापूर्वी पुण्याला गेलेलो होतो. तर त्या आरटीओचं चलन आल्यामुळे बघा आपण ते भीती कुठे ते 500 रुपयाचं चलन आहे तर ते भरण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्याच्यामध्ये एक लिंक
यूट्यूबवरती लाईक करा, 10 रुपये भेटतील, शेअर करा, 20 रुपये भेटतील. त्यानंतर बघा इंस्टाग्राम, त्याचबरोबर बघा फ्रेंडशिप रिक्वेस्ट. तर ह्या फ्रेंडशिप रिक्वेस्ट तुम्हाला एक खटाव तालुक्यातील एक उदाहरण सांगतो. खटाव तालुक्यामध्ये ही रिअल घटना झालेली बघा 2 ते 3 वर्षापूर्वीची. तुमच्याच वयाची मुलगी होती आणि तिला फेसबुकवरून एका मुलीनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. आता पाठवणारी मुलगी होती आणि ऍक्सेप्ट करणारी सुद्धा मुलगी होती. पण त्या मुलीनं कोणताही न विचार करता ती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. त्यांचं एक कम्युनिकेशन व्हायला लागलं, त्यांची चॅटिंग व्हायला लागलं आणि त्यानंतर ती मुलगी त्या मुलीला, खटावच्या मुलीला बघा मुंबईला नेलं आणि मुंबईवरून तिला दिल्लीला एका वेश्या व्यवसायामध्ये अडकवलं गेलं. सो ऑनलाईन मित्र करताना तुम्ही काळजीपूर्वकच केलं पाहिजे. त्यानंतर आपल्या सातारा पोलिसांनी तिला सुखरूप परत आणलं, परंतु याच्यामध्ये तुमची लाईफ स्पॉइल होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर बघा तुम्हाला यूजर्सचा डिस्काउंट सुद्धा तुम्हाला दाखवला जातो, ऑफर दिली जाते आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ऑनलाईन फसवणूक केली जाते. त्यानंतर बघा शेअर मार्केटच्या सुद्धा तुम्हाला टिप्स दाखवतात आणि त्या एका लेवलला त्या बरोबर सुद्धा असतात, परंतु त्यांना कळलं की बाबा तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे अडकला गेलेला आहात, तर ते पुन्हा त्यांचा प्लॅन ते वापरत असतात. सो त्यानंतर बघा हा मेसेज किती विद्यार्थ्यांना आलाय, मनी क्रेडिट टू रमी अकाउंट, किती विद्यार्थ्यांनी बघितलाय? ऍक्च्युअली तुम्ही जर मोबाईल बघितला असेल तर सर्वांच्या मोबाईलमध्ये आहे. हा व्हॉट्सअपला सुद्धा येतो मेसेज. आता मी तर म्हणेन याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ असा आहे की तुमचे मोबाईल नंबर हे हॅकर्स लोकांच्याकडे अवेलेबल आहेत. मला एक सांगा, तुमच्या कॉलेजने कुठला तरी एखादा टास्क दिला असेल आणि सांगितलं असेल की बाबा 100 रुपये किंवा 500 रुपये करा, तुम्ही कॉलेजमध्ये जमा करा किंवा फीचं काय असेल, तर तुम्ही घरात केल्यानंतर तुम्हाला सहज आई वडील देतात का पैसे आपल्याला? आणि ह्या रमीमध्ये तुम्हाला सांगितलं असतं की तुम्हाला 50,000 लागले, तुम्हाला 60,000 लागले, त्या लिंकवरती क्लिक करा, तुमची माहिती भरा. एवढा सहज कोण पैसे देणार आहे का आपल्याला? नाही देत. सो आपले मोबाईल नंबर हे हॅकर्स लोकांच्याकडे अवेलेबल आहे. आता त्यानंतर बघा, आता हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे. सो आता या मुलीचा फोटो बघितला तुम्ही, किती इनोसेंट मुलगी आहे. आता ह्या बिचाऱ्याला माहिती सुद्धा नसेल की तिचा फोटो हा फोटो वापरला गेलेला. तर मला एक मेसेज आलेला की हाय सर, मी राधिका मिश्रा बोलते आणि तुम्ही जॉबसाठी तिने मला ते चालू केलं आहे जॉबचं. मी तिला सांगितलं की मी त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही, तरी बघा तिनं ते चालू केले. आता असे बघा ह्याच्यामध्ये मी अडकलो नाही, परंतु याच्यामध्ये बरेचसेच व्यक्ती, बरेचसेच मुलं सुद्धा याच्यामध्ये अडकली जातात. सो अशा गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर बघा आता विशिंग, तुम्हाला कॉल करून कशी गुरळ पाडली जाते बघा.
मुलगा सुसाईड करायला निघाले, एवढ्यापर्यंत तो प्रेशरमध्ये आलेला, त्याच्या ह्याच्यामध्ये काय सुद्धा चूक नव्हती. 2 ते 3 महिन्यापूर्वी घटना झालेली आहे, कराडमध्ये झाली. परंतु त्याच्या मित्रांनी त्याला ते कॉलेजमध्ये वगैरे बऱ्याचशा गोष्टीपासून त्याला ते हे केलं. सो याच्यामध्ये बघा तुम्हाला व्हॉट्सअपला अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल येतो. आता तसे व्हिडिओ कॉल जर आले तर ते उचलायचे का? उचलायचे का? का उचलायचे सांगा? का उचलायचे नाही सांगा? तर अननोन नंबरवरून
विद्यार्थ्यांशी किंवा आपल्या कॉलेज शिक्षकांशी किंवा शेवटचा पर्याय बेस्ट वे तुम्ही 1920 म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा कंप्लीट तुम्ही करू शकता. तुम्ही तुमच्या लेवलला ॲडजस्ट करायला गेला तर त्याच्यामध्ये तुम्ही अडकून जाऊ शकता. सो आता हे वाचा. आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवरती जास्त विश्वास ठेवायचा. कानांपेक्षा डोळ्यांवरती जास्त विश्वास ठेवायचा. समजा तुमच्या ग्रुपमध्ये काहीतरी भांडण झाली असती किंवा आपल्या समाजामध्ये काहीतरी झालं असेल तर आपण काय म्हणतो, तू बाबा डोळ्याने बघितलंयस का, होय की नाही. परंतु आता ह्या युगामध्ये डोळ्यांवरती सुद्धा विश्वास ठेवायचा. तुम्ही कितव्या शतकामध्ये जगताय आता? 20वा 21वा. आता हे 21व शतक कोणतं युग म्हणून ओळखलं जातं? कलियुग सोडून 21व शतक हे कोणतं युग म्हणून ओळखलं जातं? येस, 21व शतक हे डिजिटल युग म्हणून ओळखलं जातं. आता ह्या डिजिटल युगामध्ये डोळ्यांवरती सुद्धा विश्वास ठेवायचा. का तर आता AI आले. AI माहिती आहे सर्वांना? वापरता? AI माहिती आहे का सर्वांना? व्हॉट्सअप वापरता सर्वजण? व्हॉट्सअप मध्ये ब्लू कलरची लिंक आहे बघा, AI मेटा लांबाचा आहे, वापरता का? वापरलंय? त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या एज्युकेशन रिगार्डिंग किंवा तुम्हाला कोणतीही माहिती पाहिजे असेल किंवा ChatGPTच्या माध्यमातून तुम्ही तुमचा कोणत्याही सब्जेक्टच्या रिगार्डिंग तुम्ही ती इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. सो आता याच्यामध्ये डोळ्यांवरती सुद्धा विश्वास ठेवायचा. तर ते बघा, बघितलं तुम्ही कसे फोटो किंवा सोशल मीडियावरती जे तुम्ही व्हिडिओ बघता त्याच्यामध्ये किती स्पष्टता असते. सो त्यानंतर बघा, त्या 3 स्टोरी आहेत बघा, रिअल क्राईम स्टोरी आहे. त्याच्यामध्ये हरियाणा ड्रग केस आहे, गोवा सुसाईड केस आहे आणि मोबाईल थेफ्ट केस आहे. त्याच्यामध्ये आपण गोवा सुसाईड केस बघूया. ही रिअल केस आहे, याच्यातील आकडे ही रिअल आहे. मुंबईमध्ये IT क्षेत्रामध्ये काम करणारी बघा 4 ते 5 मुलं होती आणि व्हॅकेशनच्या सुट्ट्या घालवण्यासाठी ही मुलं गोव्याला गेली आणि गोव्यामध्ये एका रिसॉर्टमध्ये ही मुलं थांबली आणि त्यानंतर बघा 4-5 दिवस त्यांनी त्या सुट्ट्या तिथे एन्जॉय केल्या आणि त्यानंतर ते विमानाने पुन्हा मुंबईला निघाले आणि विमानामध्ये असतानाच त्यातील एका मुलाला मेसेज येतो व्हॉट्सअपला, एका मुलीने पाठवलेला असतो आणि ती मुलगी म्हणते, हाय सर, तुम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलेला त्या रिसॉर्टमध्ये मी एक रिसेप्शनिस्ट बोलते आणि तुम्ही मला खूप आवडता, तुम्ही खूप सुंदर दिसता. त्या गोष्टी तिनं त्या व्हॉट्सअपद्वारे त्याच्याशी कम्युनिकेशन केलेलं आहे. आणि त्यानंतर बघा, ही रिअल आहे बघा. आणि त्यानंतर बघा, आता जो हा स्क्रीनशॉट आहे हा आपण पोलीस स्टेशन मधून घेतलेला आहे, पण ते पोलीस स्टेशन आपल्याला ब्लर करून देत असतं. सो त्या मुलानेही त्याला रिप्लाय दिला, कम्युनिकेशन व्हायला लागलं आणि पहाटे 4 वाजेपर्यंत त्यांचं एक कम्युनिकेशन व्हायला लागलं. त्यानंतर त्यांची एक मैत्री एक वेगळ्याच नात्यामध्ये रूपांतर झाले. आता हा जो स्क्रीनशॉट बघताय तुम्ही, स्क्रीनशॉट आधी किती तास बोलले फोनवरती? 7 तास 24 मिनिटं 12 सेकंद. त्यानंतर बघा त्यांचे व्हिडिओ कॉल ही चालू झाले. आता महत्वाचं म्हणजे याच्यात एक विचार करण्याची गोष्ट आहे, त्या मुलाने त्या मुलीला पाहिले सुद्धा नव्हतं तरी त्यांची व्हिडिओ कॉल चालू झाली. त्यानंतर बघा त्यांचं एक वेगळ्याच नात्यामध्ये ते रूपांतर झालं आणि त्यानंतर बघा एके दिवशी 1:30 वाजता त्या मुलीचा
40 लाख रुपये मागितलेली. आता हा आकडा सुद्धा लिहिला आहे 40 लाख रुपये. मग समाजामध्ये बदनामी नको किंवा काही गोष्टी लोक असतात म्हणून तो मुलगा त्याला ते 40 लाख रुपये त्या पोलीस अधिकाऱ्याला देऊन टाकतो. त्यानंतर बघा काही काळ गेल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर ही केस तो मुलगा त्याच्या डोक्यामध्ये काय येतं तो हा केस आहे की नाही सायबरचे एक्सपर्ट अमित दुबे यांच्याकडे जातो आणि त्यानंतर गुगलवरती सर्च करण्यात येतं की त्या दिवसाला कोणता मर्डर झालेला आहे का. तर गोव्यामध्ये त्या महिन्यामध्ये त्या दिवसाला एकही मर्डर झालेला नव्हता. त्यानंतर बघा तिचे फोटो मॅच करण्यात आले हॉटेलमध्ये त्या रिसॉर्टमध्ये ते जाऊन तिचे फोटो मॅच करण्यात आले. तर त्या रिसॉर्टमध्ये ती मुलगीच काम करत नव्हती म्हणजेच ती मुलगी अस्तित्वातच नव्हती. त्यानंतर ज्या अकाउंटला 40 लाख रुपये पाठवले ते अकाउंट सर्च करण्यात आलं चेक करण्यात आलं तर ते अकाउंट हैदराबादमधील एका शेतकऱ्याचा अकाउंट होता आणि तिथून पैसे ते हॅकर्स लोकांच्याकडे गेलेले. त्यानंतर बघा जे फोटो आहेत ते एफबी वरती चेक करण्यात आले तर एफबी वरचे फोटो सुद्धा किंवा फ्रेंड सुद्धा मॅच होत नव्हते. त्यानंतर बघा हे जे क्रिमिनल्स होते ते औरंगाबाद आणि पुण्याचे क्रिमिनल्स. आता त्या क्रिमिनल्स लोकांना कसं माहिती ते रिसॉर्टला गेले किंवा तिथून विमानाने आले किंवा कसं माहित झालं. तुम्ही प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा फोटो तुम्ही रिव्हील करत असताय की वाया टूर किंवा वगैरे वगैरे असं करता की नाही. आम्ही हे बघतो कुणाचे म्हणजे प्रत्येकाचे स्टेटस असं बघत असतो. पण जे तुम्ही तुमची माहिती रिव्हील करताय की नाही ती हॅकर्स लोकांच्याकडे माहिती त्यांना माहिती असतं तुम्ही आज कुठून ते कुठं जाता तुम्ही काय करताय कारण ती माहिती आपणच देत असतो. आणि त्यामुळे त्यांचा एक प्लस पॉईंट होतो की त्यांना सहजरित्या तुमच्यापर्यंत पोहोचता येतं. सो तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो म्हणजे आता ब्रेन रॉट नावाचा एक अलर्ट आला. ब्रेन म्हणजे काय आणि रॉट म्हणजे काय. रॉट मीन्स सडणे. आपला मेंदू सडायला लागला. तुम्ही हसाल पण रिअल मध्ये आपला मेंदू सडायला लागलाय कारण तुम्ही ज्यावेळेस मोबाईल घेऊन बसता त्यावेळेस तुम्ही 1.5, 2, 2.5 तास तुम्ही मोबाईलवरतीच असता. नुसता इन्स्टा असो फेसबुक असो किंवा युट्यूबचे व्हिडिओ असो तुम्ही स्क्रोल करत असता. त्याच्यामध्ये 2 ते 2.5 तास तुम्हाला कसे गेलेले हे सुद्धा समजत. तुम्ही कधी जागे होता ज्यावेळेस तुम्हाला पहिला मेसेज येतो कोणता 50% डाटा कुठेतरी आपण जागे होतो आहे की नाही. आणि त्यानंतर बघा तरी आपल्या हातातून मोबाईल सुटत नाही तरी आपण ते व्हिडिओ बघत राहतो. त्यानंतर दुसरा मेसेज येतो की 90% डाटा संपलेला आहे. मग ते कुठेतरी आपण मोबाईल ठेवतो राहिलेला 10% आपण आहे की नाही. आपल्याला सगळे ते काम वगैरे आपल्याला दिसतात स्कूलचा स्टडी वगैरे कॉलेजचा स्टडी वगैरे आपल्याला दिसतो होय की नाही. तर याच्यामध्ये काय आहे ब्रेन रॉटचा अलर्ट जो आहे त्याच्यामध्ये काय आहे तर आपल्या मेंदूला एक 20 मिनिटांनंतर छोटीशी रेस्ट लागते परंतु आपण 1.5, 2, 2.5 तास कंटिन्यू त्या मोबाईलमध्ये आपण बघत असतो. सो आपला मेंदू कमकुवत होत चाललेला आहे कारण आपण वाचन सोडलेलं आहे आपण बोलणं सोडलेलं आहे. तुम्ही विचार करा तुम्ही घरामध्ये गेल्यानंतर एक कम्युनिकेशन किती करतो आणि मोबाईल किती वेळ हातात ठेवता. आपण किती करतो घरी गेल्यानंतर कम्युनिकेशन आपल्या आईशी असो आपल्या बाबांशी असो आजी असो आजोबा असो भाऊ असो बहीण असो किती करतो आपण काहीच करत नाही. आपलं वाचनही बंद झालं. आता कॉलेजमध्ये असल्यामुळे पास होण्यासाठी आपल्याला थोडाफार अभ्यास करावा लागतो परंतु ही गोष्ट आपल्यापासून ज्यावेळेस तुमचं कॉलेज कंप्लीट होईल त्यावेळेस ही गोष्ट वाचनाची तुमच्यापासून लांब जाणार. बोलणं तर आपण सोडलेलंच आहे होय की नाही. सो याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कामापुरताच मोबाईलचा यूज आपण केला पाहिजे. त्यानंतर बघा हे काही कोड आहे जेणेकरून तुमचा फोन कोणी हॅक केलाय आपले कॉल कुठं फॉरवर्ड होत आहेत का. त्यानंतर बघा आपला रिडायरेक्शनला फोन पडलाय का. त्यानंतर हे बरेचसे कोड आहेत बघा याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचा फोन चेक करू शकता. त्यानंतर आता एक लक्षात ठेवा तुमचा फोन एखाद्याने हॅक केला हे कसं ओळखाल. तुमचा फोन एखाद्याने हॅक केलेला आहे कसं ओळखाल तुम्ही सांगेल का. आपला फोन एखाद्याने हॅक केला हे कसं ओळखाल. आपला फोन एरोप्लेन मोडवरती टाकायचा आणि ऑटोमॅटिकली जर तो ऑफ
आपला फोन कोणीतरी हॅक केलेला आहे. दुसरी गोष्ट, आपले कॉल चालू असतात आणि कॉल चालू असताना मध्ये मध्ये जर पॉज येत असेल तरी समजून जायचं की आपला फोन कोणीतरी हॅक केलेला आहे. तर याच्यामध्ये काय होतं, दुसऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला वाटतं की नेटवर्कचा इश्यू आहे, त्यामुळे आवाज जात नसेल, आवाज कट होतोय. सो याच्यामध्ये सुद्धा चान्सेस असतात. इव्हन तुम्ही मोबाईल वापरत आहात आणि मोबाईल यूज करत असताना तुमचा मोबाईल ओव्हरहीट होत असेल तरी सुद्धा समजून जायचं की आपला फोन कोणीतरी हॅक केलेला आहे. अशी जर तुमच्या बाबत किंवा समाजामध्ये अशी जर घटना घडली तर तुम्ही त्याला सरळ सजेस्ट करू शकता की 1930. ओके, समजल्या तुम्हाला गोष्टी? नक्की याच्यामध्ये तुम्हाला जर शंका असेल तर